हॅलो हॅलो अनु, मी गाडी चालवतोय तुला. ए हॅलो, हे बघ, तू विमान चालवत असशील ना तरी काही हरकत नाही, पण आधी तू काय माती खाल्ली आहेस ते सांग. कशाबद्दल बोलतेस तू? कसली माती? तुला ना स्वतःच्याच हाताने स्वतःची वाट लावायची सवय. सगळं काही नीट चालू असताना उगाच काहीतरी शहाणपणा करतो आणि सगळं बिघडवून टाकतोस. अनु, तू कोणाबद्दल बोलतेस कळेल का मला? कशाबद्दल? तू नेहमी ज्या गोष्टीचा विचार करत असतोस ना तिच्याबद्दल बोलते मी. गायत्री बद्दल? येस. ती का चिडली तुझ्यावर? डोंट आस्क. यावेळी मी नाही, माझ्या नशिबाने माती खाल्ली. ऐक ऐक, मी गाडी चालवतोय, तुला नंतर फोन करतो. ए नाही, नाही जमणार, मला आत्ताच सांग. अगं अशी काय करतेस? मी गाडी चालवत. हे बघ, तू गाडी बाजूला लाव, मला आत्ताच्या आता सगळं सांग प्लीज. आम्हा तिघांचं काय कनेक्शन आहे काय कळतच नाहीये. मी, हवालदार आणि गायत्री. काय झालं? हवालदाराने पकडलंय मला. तुला सांगितलं होतं, मी तुला नंतर फोन करतो. ओके, पण नक्की फोन कर, मी वाट बघते. ओके ओके, चल बाय. ऑल राईट, बाय. हॅलो, बोला सर. आज कशी काय आठवण काढली? का माझी चौकशी करायचे आदेश वगैरे आहेत? काय कीर्तने, अरे आणखीन किती लाजवणार आहेस? बरं, मी तुला एक आनंदाची बातमी देण्यासाठी फोन केलाय. मग बोला ना. अरे मला आतून अशी खबर मिळाली की लवकरच तुझं सस्पेन्शन मागे घेतलं जाणार आहे. लवकरच म्हणजे कधी? कारण सरकारी भाषेत लवकर म्हणजे महिनाही जाऊ शकतो, 4 महिने जाऊ शकतात, किती दिवस जाऊ शकतात. नाही, तू असतास तर हे नक्कीच झालं असतं, पण आता तू नाही आहेस म्हणजे काम वेळेत होणं शक्यच नाही, नाही का? सगळ्यांनी जर प्रामाणिकपणे काम केलं तर वेळेत होऊ शकतं सर. अरे म्हणजे तुझ्यासारखंच ना. पण ते कसं जमणार? का प्रत्येक जण कीर्तने बनू शकतो ना? होऊ शकतं, कारण कसं आहे ना कीर्तने, टाक्याचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही ना. तुझ्यासाठी पर्सनली माझ्या लेवलला जे काही करता येण्यासारखं होतं ते मी सगळं केलं. पण आता तुला पुन्हा ऑफिस मध्ये यायचं आहे, सो बी रेडी. अरे त्या नंदकुमारनं ऑफिस मध्ये एवढी घाण करून ठेवली आहे ना, ती सगळी तुला साफ करायची आहे. येस सर, मी हातोडा घेऊन तयारच आहे असल्या बेकायदा गोष्टींवरती मारण्यासाठी. फक्त कधी मारायचं तेवढं सांगा. त्यासाठी मला लीगल ऑर्डर मात्र हातात लागेल. अरे त्याची काळजी करू नकोस. तू यायच्या अगोदर सगळे ऑर्डर तयार ठेवतो. येस सर, त्या नंदकुमारची चिंता सोडून द्या तुम्ही, मी सगळं व्यवस्थित करतो ते. पण कीर्तने, यापुढे जरा सावधगिरी बाळग. काय प्रामाणिक असणं आणि धाडसी असणं ही खूप चांगली गोष्ट आहे, पण त्याचबरोबर सावधपणाही असला पाहिजे माणसाकडे. काय? हो, पटलंय मला. सावधगिरी बाळगली असती तर हे एवढं सगळं घडलं नसतं. पण सावधगिरी बाळगणं याचा दुसरा अर्थ जर कॉम्प्रोमाइज करणं असेल किंवा अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करणं असेल तर ते मात्र मला जमणार नाही. न भले काही होऊन दे, माझ्यावर किती चिखलफेक दगडफेक झाली तरी चालेल, मी माझा प्रामाणिकपणा सोडू शकत नाही. अरे म्हणूनच तर मी नेहमी म्हणत असतो ना, यू आर माय बेस्ट मॅन. पण जरा सावधगिरी बाळग बाबा. काय तू नसलास ना की पालिका मला अगदी अपंग झाल्यासारखी वाटते. काळजी करू नका सर, मी आलो की सगळ्या बेकायदेशीर गोष्टींनाच आपण अपंग करूया. बाय बाय.